नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण बोर्ड पॅटर्न अनुसार इयत्ता 12वी भूगोल प्रात्यक्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका बघणार आहोत। 12वी साठी तुम्हाला भूगोल हा विषय 100 गुणांचा असतो। त्यामध्ये 80 मार्काची लेखी परीक्षा असते व 20 गुणांची प्रात्यक्षिक म्हणजेच प्रॅक्टिकल असतं। हे प्रॅक्टिकल आपण वर्षभर पूर्ण करतो आणि आपल्या जर्नल वहीमध्ये आपण त्याची नोंद करतो। त्यानंतर आपल्या शेवटी या प्रात्यक्षिकावर आधारित 20 गुणाचा पेपर असतो आणि त्या पेपर आपल्याला सोडवावा लागतो। हा पेपर आपले विषय शिक्षक आपल्या कॉलेजमध्ये घेतात। या 20 मार्कापैकी आपल्याला जर जास्तीत जास्त मार्क्स पाहिजे असतील तर आपल्याला या 20 गुणांच्या प्रात्यक्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिकेचं स्वरूप माहिती असणं व त्यातील प्रत्येक प्रश्नाची उत्तरे कशा पद्धतीने लिहायला पाहिजेत हे माहिती असणं गरजेचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 20 गुणांच्या प्रात्यक्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका व त्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नांची उत्तरे म्हणजेच उत्तरपत्रिका बघणार आहोत। तर सुरुवातीला आपण प्रश्नपत्रिका बघूया। आता 12वी भूगोल बोर्डाची प्रात्यक्षिक प्रश्नपत्रिका ही 20 गुणांची असते। मग याचं स्वरूप कसं असतं बघा। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत प्रात्यक्षिक परीक्षा, विषय भूगोल, इयत्ता 12वी कला विज्ञान वाणिज्य, वेळ 3 तास, गुण 20 आणि बॅच नंबर या ठिकाणी तुमचा असेल। प्रश्न पहिला आहे, बालभारती जिओ सर्वे ॲपच्या सहाय्याने सर्वेक्षण पूर्ण करून त्या संबंधीच्या माहितीचे संकलन व विश्लेषण करून शिक्षकांना सादर करून प्रयोगवहीत समावेश करणे 5 गुण। प्रश्न दुसरा अ आहे, खालील सांख्यिकीय माहिती सारणीच्या सहाय्याने गटात सुसंघटित करा। त्यासाठी वर्गांतर 5 घ्यायचे आहे। खाली आकडे आहेत 26, 18, 21, 34, 18, 38 अशा पद्धतीने आपल्याला हे आकडे दिलेले आहेत। त्याचं वर्गांतर घेऊन सुसंघटित करायचं आहे, त्यासाठी 2 गुण आहेत। प्रश्न दुसरा ब आहे। ब मध्ये बघा, खालील आकडेवारीमध्ये तरुणांनी केलेले स्थलांतराचे सरासरी अंतर दिलेले आहे। त्या आधारे प्रमाण विचलन काढा व उत्तराचे विवेचन निष्कर्ष करा। 4 गुण आहेत। या ठिकाणी तुम्हाला वरच्या रो मध्ये तरुण अ आ इ ई अशा तरुणांची नावं दिलीत ट पर्यंत आणि खालच्या रो मध्ये स्थलांतराचे अंतर किमी मध्ये दिलेलं आहे। 9, 2, 5, 4, 12, 7, 11 अशा पद्धतीने 4 पर्यंत आहे। यावर आधारित आपलं प्रमाण विचलन काढायचं आहे आणि या माहितीचं विश्लेषण करायचं आहे। आता ब साठी आपल्याला किंवा एक असतो, हे आपण प्रमाणित विचलन काढता येतं किंवा ह्याला जो ऑरला प्रश्न आहे, ऑरला ब कोणता असतो बघा, स्पियरमनचा गुणांक सहसंबंध असतो। मग त्याचा प्रश्न कसा असेल, 10 प्रदेशातील नागरी लोकसंख्या आणि साक्षरतेचे प्रमाण दिले गेले आहे। स्पियरमन गुणांक सहसंबंध शोधा व निकालावर भाष्य किंवा निष्कर्ष करा। पहिल्या रो मध्ये प्रदेश दिलेत, 1 ते 10 प्रदेश आहेत। दुसऱ्या रो मध्ये नागरी लोकसंख्या टक्केवारीमध्ये दिली आहे, 60, 35, 15, 22 अशा पद्धतीने 9 पर्यंत आहेत। तिसऱ्या रो मध्ये साक्षरतेचे प्रमाण टक्केवारी दिली, 73 पासून सुरू होतो आणि शेवटी किती आकडा आहे 10। हे सोडवण्यासाठी सुद्धा 4 गुण आहेत। म्हणजे आपण ब मध्ये 2 विचारले जातात, एक प्रमाणित विचलन किंवा स्पियरमन गुणांक सहसंबंध। या दोन्हीपैकी एक उदाहरण सोडवायचं आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, दिलेली सांख्यिकीय माहितीच्या आधारे विभाजित वर्तुळ करा व विश्लेषण करा। 3 गुण आहेत। यासाठी बघा, एक प्रश्न दिलाय, राज्यातील रस्ते बांधणी किमी मध्ये, अनुक्रमांक आहे 1 ते 5, रस्त्यांचा प्रकार आहे राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण रस्ते आणि तिसऱ्या रो मध्ये आहे रस्ते बांधणी किमी मध्ये, त्यामध्ये किलोमीटर मध्ये आकडे दिलेले आहेत। त्याची आकडेमोड करून आपल्याला विभाजित वर्तुळ काढायचं आहे। त्या प्रश्नाला म्हणजे प्रश्न क्रमांक 3 साठी आपल्याला किंवा ऑरला सुद्धा एक प्रश्न आहे। ऑरला आपल्याला विभाजित आयत आलेख हा काढायचा असतो।
मग याचा प्रश्न कसा आहे बघा, खालील सांख्यिकी आकडेवारीच्या आधारे विभाजित आयत आलेख काढा व आकृतीचे विश्लेषण करा. प्रश्न आहे, एप्रिल 2019 मध्ये प्राणी संग्रहालयास भेट देणाऱ्या पर्यटकांची वयोगटानुसार आकडेवारी गुण 3. वयोगट दिलेत पहिल्या रो मध्ये 0 ते 5, 5 ते 10 आणि शेवटी आहे 60 पेक्षा जास्त. खाली पर्यटकांची संख्या दिली 150, 200, 150, शेवटी 50 आहे. मग आपण 3 गुणासाठी ह्या प्रश्न क्रमांक 3 मध्ये एक विभाजित वर्तुळ काढू शकतो किंवा विभाजित आयत आलेख, ह्या दोन्हीपैकी एक उदाहरण सोडवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे, 63K/12 स्थल निर्देशक नकाशाचे वाचन व निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. कोणतेही 4. यामध्ये एकूण तुम्हाला 5 आकडे दिले जातात. त्यापैकी तुम्ही 4 आकडे सोडवायचे आहेत. एक आकडा सोडवण्यासाठी 1 मार्क्स आहेत. असे एकूण 4 मार्क्स या प्रश्नासाठी आहेत. या ठिकाणी तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये जो नकाशा संदर्भासाठी दिलेला आहे 63K/12 त्यावर आधारित हे प्रश्न आहेत. आपण या ठिकाणी दुसराही नकाशा वापरू शकतो. यामधील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 1 आहे, मोठ्या वस्त्या किंवा शहरे कोणती? दुसरा आहे, नकाशात ग्रामीण वस्त्या जास्त आहेत की शहरी वस्त्या जास्त आहेत? मैदानी प्रदेशातील लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता असावा? पठारी प्रदेशातील लोक कोणत्या व्यवसायात गुंतलेले असावेत? नकाशातील 2 प्रमुख लोहमार्ग कोणते? प्रश्न क्रमांक 5 आहे, मौखिक परीक्षा व प्रात्यक्षिक वही. या ठिकाणी आपण जे प्रात्यक्षिक केलं आहे त्यावरती आधारित मौखिक किंवा तोंडी परीक्षा घेतली जाईल आणि आपली जी प्रात्यक्षिक वही आहे ती प्रमाणित करून घ्यावी लागेल किंवा आपल्या विषय शिक्षकाकडे जमा करावी लागेल. आता अशा पद्धतीने प्रश्नपत्रिका झाल्यानंतर आपल्याला या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे बघायची आहेत, म्हणजेच उत्तरपत्रिका बघायची आहे. आता या ठिकाणी तुम्हाला उत्तरपत्रिका दिली जाईल ती उत्तरपत्रिका आपण आता पाठीमागे जी प्रश्नपत्रिका बघितली त्यातील प्रश्नांवर आधारितच ही उत्तरपत्रिका आहे. आता यामध्ये बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे, मोबाईल मध्ये बालभारती जिओ सर्वे ऍपच्या साहाय्याने 15 कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण करून माहितीचे विश्लेषण व सर्वेक्षण केल्या कुटुंबाचा नकाशा भूगोल प्रात्यक्षिक वहीमध्ये समावेश केलेला आहे. अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे. या प्रश्नामध्ये आपल्याला बालभारती जिओ सर्वे ऍप द्वारे मोबाईलमध्ये सर्वेक्षण करून ती माहिती आपल्या विषय शिक्षकाकडे सेंड करणे अपेक्षित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे. 2 मध्ये अ आहे, उदाहरणामध्ये दिलेल्या आकडेवारीचे 5 वर्गांतर घेऊन खालील प्रमाणे माहितीचे सुसंघटन केलेले आहे. वर्गांतर एका कॉलम मध्ये, आकडेवारी दुसऱ्या कॉलम मध्ये. वर्गांतर 18 ते 23, 24 ते 29, 30 ते 35, 35 ते 41 आणि एकूण आकडेवारी किती येईल बघा, 7, 7, 4, 2, 20. यानंतर प्रश्न क्रमांक 2 ब, उदाहरणामध्ये दिलेल्या आकडेवारीच्या आधारे खालील प्रमाणे प्रमाण विचलन काढू. प्रथम मध्य x काढू. त्यासाठी सूत्र आहे x बरोबर मूल्यांची बेरीज कंसात x1 अधिक x2 x3 प्लस xn कंस पूर्ण छेद आकडेवारीतील मूल्यांची संख्या कंसात n. बघा, ही काढण्यासाठी आपल्याला जे उदाहरणामध्ये दिलेले आकडे आहेत तिथे लिहायचे अपेक्षित आहे. 9, 2, 5, 4 अशा पद्धतीनं 4 पर्यंत आहेत. छेद आपला जो n आहे तो 20 आहे. ही स्टेप सोडवल्यानंतर पुढच्या स्टेप मध्ये 140/20 येईल. त्यानंतर पुढे येईल मध्य x बरोबर 7. त्यानंतर पुढे आपल्याला अशा पद्धतीने एक तक्ता आखून त्यामध्ये x1 वजा x काढून त्याचा वर्ग करायचा आहे. या ठिकाणी आपले जे तरुण आहेत अ पासून त पर्यंत ते लिहिले आहेत. इथे n बरोबर 20 लिहिलं आहे आणि स्थलांतराचे अंतर किमी मध्ये जे उदाहरण दिलं आहे ते आपण इथे लिहून घेतलेलं आहे. आणि पुढे आपण हे 2 जे टप्पे आहेत ते पूर्ण केले आहेत. मग आपला जो x आहे तो 7 आलेला आहे आणि इथे जे आकडे आहेत 9, 2 हे इथे घेतले आहेत. यांची वजाबाकी केली आहे. जी वजाबाकी येते x1 वजा x2
त्याचा इथं वर्ग केला आहे. मग हे जे सगळे आकडे आहेत हे सगळे आपल्याला बघून लिहायचे आहेत. लिहिल्यानंतर या सगळ्यांची बेरीज इथं समेशन बरोबर 178 येईल ते घ्यायचं आहे. हे सर्व तक्ता लिहिल्यानंतर आपल्याला पुढं सूत्रामध्ये किमती घालायच्या आहेत त्या बघूया आपण आता. प्रमाणित विचलन SD बरोबर हे सूत्र आहे. हे सूत्र जसं दिलं आहे तसं त्या पद्धतीनं रूट मध्ये समेशन x1 वजा x चा स्क्वेअर छेद n हे लिहायचं आहे. त्यामध्ये किमती घालायच्या आहेत. 178 छेद 20 ते 8.9 त्याचं प्रमाणित विचलन SD 2.98 येईल. आता हे आल्यानंतर आपल्याला शेवटी निष्कर्ष लिहायचा आहे. निष्कर्ष कसा येईल बघा. उत्तराचे विश्लेषण किंवा निष्कर्ष विचलनाचे मूल्य मध्याच्या मूल्याच्या जास्त दूर आहे व भिन्नतेचा गुणांक 42.57% येतो. त्यामुळे सरासरी स्थलांतरामध्ये अधिक विचलन दाखवते. आता आपण हा प्रश्न पूर्ण केला आहे. आता यानंतर आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया. 3 मध्ये आपण उदाहरणामध्ये दिलेल्या आकडेवारीच्या आधारे खालीलप्रमाणे गणितीय प्रक्रिया करून विभाजित वर्तुळ काढता येईल. आपण विभाजित वर्तुळ काढणार आहोत. मग त्यासाठी सुरुवातीला प्रथम सूत्राचा वापर करून प्रत्येक उपघटकाचे अंशात्मक मूल्य काढू. त्यासाठी खालील सूत्राचा वापर करू. सूत्र आहे उपघटकाचे अंशात्मक मूल्य बरोबर एका उपघटकाचे मूल्य छेद एकूण उपघटकांची बेरीज गुणिले 360 अंश. वरील सूत्राचा वापर करून प्रत्येक उपघटकाचे अंशात्मक मूल्य तक्त्यामध्ये एकत्र काढू. आता आपण तक्त्यामध्ये सर्व उपघटकांचे अंशात्मक मूल्य काढणार आहोत. ते आपल्या अशा पद्धतीने काढता येईल. अनुक्रमांक 1 ते 5. उदाहरण दिल्याप्रमाणे रस्त्यांचे प्रकार राष्ट्रीय महामार्ग, राज्य, प्रमुख जिल्हा, इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण रस्ते एकूण. जे आपल्या रस्ते बांधणी किमी दिलेले आहे ते किलोमीटर मध्ये आपल्याला इथं आकडे लिहायचे आहेत. त्यांची इथं बेरीज करायची आहे आणि बेरीज करून सूत्राचा वापर करून उपविभागांचे अंशात्मक मूल्य इथं काढायचं आहे आणि पुढे अंशात्मक मूल्य हे राऊंड फिगर मध्ये घ्यायचं आहे. मग इथं तुम्हाला सर्व गणित हे सोडवून दिलेलं आहे. जसं दिलेलं आहे त्या पद्धतीने लिहायचं आहे आणि शेवटी इथं 360 अंश येईल. आता हे आल्यानंतर हे जे आपल्याला अंशात्मक मूल्य आहे 6, 60, 73, 71 अंश, 150 अंश, 360 अंश याच्या साहाय्याने आपल्याला विभाजित वर्तुळ काढायचे आहे. आपण यानंतर आता विभाजित वर्तुळ काढूया. बघा या ठिकाणी आपण विभाजित वर्तुळ काढलेलं आहे. अंशात्मक मूल्यानुसार वरती नाव दिलेलं आहे राज्यातील रस्ते बांधणी किलोमीटर मध्ये. या ठिकाणी सूची किंवा इंडेक्स काढला आहे. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण रस्ते. त्याचे जे आकडे आहेत ते आकडे या ठिकाणी तुम्हाला लिहिलेले आहेत. तुम्ही हे आकडे लिहावे तरी चालतील, नाही लिहिले तरी चालतील. फक्त अंशात्मक मूल्य जेवढं आहे त्या मूल्यानुसारच हे जे आपण रेषा काढून ह्या विभाजित वर्तुळचे जे भाग केले आहेत ते अंशात्मक मूल्यानुसार बरोबर यायला पाहिजेत. जर तुम्ही अंशात्मक मूल्यानुसार जर काढले नाही तर ही आकृती चुकू शकते. म्हणजे जशी आकृती या ठिकाणी दिसते त्याच पद्धतीने तुमची आकृती येणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4 आहे. प्रस्तुत स्थलनिर्देशित नकाशा 63K/12 नकाशावर आधारित प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे. आता या ठिकाणी आपल्याला 5 प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत. म्हणजे 4 लिहिली तरी चालतील पण आपण 5च्या 5 लिहायचे आहेत. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रस्तुत स्थलनिर्देशित नकाशा 63K/12 मध्ये वायव्य भागात खामरिया हे शहर वसलेले आहे. दुसरा आहे प्रस्तुत स्थलनिर्देशित नकाशा 63K/12 मध्ये शहरापेक्षा ग्रामीण वसाहती जास्त प्रमाणात आढळून येतात. प्रश्न क्रमांक 3 चं उत्तर आहे प्रस्तुत स्थलनिर्देशित नकाशा 63K/12 मध्ये मैदानी प्रदेशात प्रमुख शेती हा व्यवसाय दिसून येतो. प्रश्न क्रमांक 4 चं उत्तर आहे प्रस्तुत स्थलनिर्देशित नकाशा 63K/12 मध्ये पठारी प्रदेशात डोंगररांगा, विस्तृत टेकड्या यांच्यावर पठारी भागामध्ये शेती व खाणकाम व्यवसाय दिसून येतो.
प्रश्न क्रमांक 5 उत्तर आहे, प्रस्तुत स्थलनिर्देशक नकाशा 63K/12 मध्ये उत्तर रेल्वेचा प्रयागराज, अहलाबाद ते मुगलसराय यांना जोडणारा एक लोहमार्ग असून तो विंध्याचल व मिर्झापूर या शहरांना जोडतो. दुसरा रेल्वे मार्ग उमानपूर ते भाटेवाडा यांना जोडणारा रेल्वे मार्ग आहे. अशा पद्धतीने आपण 5 प्रश्नांची उत्तरे लिहिलेली आहेत. यानंतर आपला मुख्य शेवटचा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 5. त्यामध्ये प्रात्यक्षिक वही व मौखिक परीक्षा असते. या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारले जातील, त्यावर आधारित तुम्हाला गुण दिले जातील व प्रात्यक्षिक वही तुम्ही विषय शिक्षकाकडे जमा करणे अपेक्षित आहे किंवा त्यांच्याकडून प्रमाणित करून घेणे गरजेचे आहे. एवढी उत्तरपत्रिका तुम्ही सोडवल्यानंतर तुमचं जे मूल्यमापन आहे ते 20 पैकी होणार आहे.